भारतीय जनता पार्टीचा जय हो, भारतीय जनता पार्टीचा जय हो। हात भारतीय जनता पार्टीचा जय हो, भारतीय जनता पार्टीचा जय हो। पवार आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पवार आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सेट आतमध्ये भारतीय जनता पार्टीचा जय हो, भारतीय जनता पार्टीचा जय हो। महाराज की जय। भारतीय जनता पार्टीचा जय हो, भारतीय जनता पार्टीचा जय हो। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बोलणार 2 मिनिटे प्रचार चालू असताना या ठिकाणी चरोली गावामध्ये या ठिकाणी प्रचाराला नारळ फोडण्यासाठी आपण या ठिकाणी सगळे जमलेले आहोत। अजून त्या प्रचाराला सुरुवात करायला भरपूर वेळ आहे, पण तत्पूर्वी जे आपले प्रासंगिक जे काय करायचं असतं पूजा अर्चा वगैरे तो कार्यक्रम या ठिकाणी आपण करत आहोत। आपण आज या ठिकाणी त्यांच्या प्रचाराचा नारळ रमेश आप्पा पठारे ज्येष्ठ नेते, त्याचप्रमाणे सोमनाथ ताजने, त्याचप्रमाणे आमचे राजाराम गुरडे, त्याच्याप्रमाणे हरिभाऊ थोरवे, त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ सहकारी वागेश्वर तापकीर यांच्या हजेरीत या ठिकाणी आपण या ठिकाणी नारळ फोडलेला आहे, प्रचाराचा नारळ फोडलेला आहे। त्यांची पहिली सुरुवात या ठिकाणी चरोली पहिलाच नारळ आहे ना, या ठिकाणी या पिंपरी चिंचवड शहरात पहिला नारळ फोडण्याचा या ठिकाणी चरोलीचा मान त्यांनी दिलेला आहे। प्रचार चालू असताना या ठिकाणी ते अनेक वेळा येणारे जाणारे आणि ते जुने सहकारी मित्र आहेत, गावात चांगलं काम करतात, सगळ्यांच्या ओळखी पाळखी आहेत। तेव्हा त्यांना मी या ठिकाणी एकच सांगेन की तुमचे कार्यकर्ते जे आहेत सगळे भारतीय जनता पक्षाचे ते जुने कार्यकर्ते, जाणकार कार्यकर्ते, ते गावात गाव पातळीवर काम करणारे आहेत। त्यांचा प्रत्येक घटकाशी, प्रत्येक संघटनेची, प्रत्येक कार्यकर्त्याशी संबंध आहे। काळजी करायचं काही कारण नाही, आपण फक्त लढत राहा। ही मंडळी, हे गाव तुम्हाला चांगल्या प्रकारे साथ देईल एवढंच या ठिकाणी मी सांगतो। आणि तुम्ही या ठिकाणी आलात त्याबद्दल चरोली गावच्या वतीनं, उत्सव कमिटीच्या वतीनं, या गावच्या समस्त ग्रामस्थांच्या वतीनं आपण या ठिकाणी उमेदवार म्हणून पहिलं पाऊल या ठिकाणी टाकलं, त्याबद्दल गावच्या वतीने आपणास या निवडणुकीमध्ये हार्दिक शुभेच्छा व्यक्त करून या ठिकाणी आपला धन्यवाद व्यक्त करतो। बोला वागेश्वर महाराज की जय। भारतीय जनता पार्टीचा जय हो, भारतीय जनता पार्टीचा जय हो। भोसरी विधानसभेच्या प्रचारा प्रीत्यर्थ जमलेला आहात त्याबद्दल सर्वप्रथम आपलं सर्वांचे आभार आणि स्वागत। तर आज आपल्या भोसरी विधानसभेचे लाडके उमेदवार
श्रीयुत एकनाथजी पवार हे आपल्या सर्वांचे मार्गदर्शन आणि पुढे आपले भावी आमदार ठरणार आहेत. ते सर्वसामान्यातून आलेले आहेत. अधिक त्यांच्याबद्दल माहिती देण्यापेक्षा आपणा सर्वांना सर्व माहिती त्यांची ज्ञात आहे. ते पुढे आपले जे काही प्रश्न आहेत ते आपले चांगल्या प्रकारे सोडवतील एवढीच अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी आमचे गावचे कुलदैवत वागेश्वर महाराज यांच्या पायथ्याशी आज आपण या ठिकाणी प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी सर्व चरवली गावचे ज्येष्ठ आणि सामाजिक बांधिलकी असलेले सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहिलेत. सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने तसं स्वागत करण्याचं हे नाही, पण आज भारतीय जनता पार्टीला हा मान पहिल्यांदा मिळालेला आहे की ह्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी स्वतःचं चिन्ह घेऊन या ठिकाणी निवडणूक मैदानात उतरलेली आहे. आजपर्यंत चरोली ग्रामस्थांनी भोसरी विधानसभा असो, हवेली विधानसभा असो, या ठिकाणी आपल्या आमदारांना निवडून देण्यामध्ये फार मोलाचा वाटा उचललेला आहे. म्हणजे अगदी विनिंग होण्यासाठी जी संख्या असते ती पूर्ण करण्यासाठी चरोली गावचा नेहमीच सिंहाचा वाटा आहे. आजपर्यंत तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस असू, इतर पक्ष असू, यांचे आमदार उभे केले, भरपूर प्रेम दिलं त्यांना, परंतु जे ज्वलंत प्रश्न होते चरवली गावातले, पिंपरी चिंचवड शहरातले, हे सोडवण्यास हे सरकार, इथले आमदार, माजी आमदार साफ अपयशी झाले असं मी या ठिकाणी म्हणते. या ठिकाणी ज्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय जनता पार्टीच्या बॅनर खाली भारताचं नेतृत्व करतात आहे आणि केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सक्षम सरकार आहे, तर मी आज या ठिकाणी आपल्या ग्रामस्थांना आवाहन करते की यावेळेस महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार निवडून देण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हा. महाराष्ट्रात मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीचे आमदार निवडून पाठवा आणि ज्या प्रकारे जी छळवणूक ज्या प्रकारची या राष्ट्रवादी सरकारने मांडलेली गोरगरीब जनतेच्या घरावर बुलडोजर चालवण्याचं काम, आपल्या तरुणांना बेरोजगारीची जी कुऱ्हाड या सरकारने आपल्या डोक्यावर टांगती तलवार ठेवलेली, ह्यांना उलटून लावण्याचं काम आपण गाव पातळीपासून चालू करू. या सगळ्या घटनेमध्ये आपला मोलाचा सहभाग असू द्या. या ठिकाणी मी परत एकदा आपल्या सर्वांना आवाहन करते की भारतीय जनता पार्टीचे आमचे उमेदवार, कामगार नेते आणि आमच्यातला एक आपला भाऊ, आपला मुलगा, यांच्यावर जसं तुम्ही इतर आमदारांवर इथून पाठीमागे प्रेम केले, भरघोस मतांनी त्यांना निवडून देऊन त्यांच्यावर देखील असं प्रेम करा. इथून पुढे ते त्यांचं कर्तव्य विसरणार नाही. आपल्या गावचे जे फार मोठे प्रश्न असतील, अनधिकृत बांधकाम असेल, रात्रीचा दिवस करून दिवसाची रात्र करून हा माणूस ते काम सोडवण्याचं, ते प्रश्न सोडवण्याचे आटोकाट प्रयत्न करतील असं मी आपणास त्यांच्या वतीने आश्वासन देते आणि माझे 2 शब्द थांबवते. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. बोलू दादा 2 मिनिटं. वागेश्वरांच्या कृपेनं मी 15 दिवस प्रचार करतोय, फॉर्म भरून आता 8 दिवस झाले आणि दादानी ज्या पद्धतीने सांगितलं तर आज पहिल्यांदा नारळ फुटला. मी दादा अजूनपर्यंत नारळच फुटला नव्हता आणि माझ्या नशिबानं पहिल्यांदा तो चरोलीमध्ये मी नारळ फोडला. आणि मी मला एवढंच सांगतो, म्हणजे जसं ताईंनी सांगितलं, मी 5-6 प्रश्न घेऊन निवडणूक लढवतोय. माझा फार मोठा अजेंडा नाही. एक आहे अनधिकृत बांधकाम, दुसरा आहे रेड झोन, तिसरा आहे शास्तीकर, चौथा आहे LBT आणि 5वा आहे समाविष्ट गावाचा विकास. आणि आपल्या सगळ्यांना एवढंच सांगेल की म्हणजे मी कदाचित लोकांना नवीन नाही म्हणजे, परंतु ज्या ज्या भागामध्ये जातोय ते प्रचंड प्रतिसाद आहे. लोक सांगतायत भेटले की आम्ही मोदींना मतदान करणार आहोत. हे वातावरण खूप चांगलं आहे, लक्षात ठेवा. आणि मी तुम्हाला एकच अभिवचन देतो, तुम्ही सगळे माझे वडील आहात, म्हणजे वडिलांच्या वयाच्या माझे वडील आहात, लक्षात ठेवा. आणि एकच मी तुम्हाला सांगतो की माझ्या आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी, मी काय आमदार होण्यासाठी या शहरामध्ये नाही आलो, हे काम करता करता, पार्टीचं काम करता करता पार्टीने संधी दिली. आणि दादा मी तुम्हाला अभिवचन देतो, म्हणजे जे समाविष्ट गावाचे प्रश्न आजपर्यंत ज्या लोकांनी प्रलंबित ठेवले, मग इथले आमदार असतील, खासदार असतील, जे लढलेले मागचे सगळे उमेदवार असतील, ते प्रलंबित प्रश्न पहिल्यांदा मार्गी लावायचं काम अनधिकृत बांधकामाचाही, समाविष्ट गावाच्या विकासाचाही, रेड झोनच्या विकासाचा, रेड झोनचा सुटण्यासाठी मी पहिल्यांदा प्रयत्न करेन. 1 वर्षामध्ये हे प्रश्न मी मार्गी लावेल, हे मी तुम्हाला मनापासून सांगतो. दुसरी सगळ्यात महत्वाची की आज जे माझ्या समोर उमेदवार आहेत, म्हणजे माझी भीती कुणाला वाटेल अशा काही परिस्थिती नाही.
मी कोण कुणाला बोलतोय. मी आज चरोलीत एका घरी गेलो, मला सहज सांगितलं की काल आमचं पेपरला नाव आलं एका उमेदवाराच्या टाकलं, दुसऱ्या उमेदवार त्याला लगेच ढोस दिला की तुझं नाव त्याच्याकडे का आलं. मी अशा पद्धतीचं कोणाला दादागिरी करण्याचं, दहशत करण्याचं, गावागावामध्ये घराघरामध्ये भांडण लावण्याचं, गटातटाचं राजकारण मी कधीच करणार नाही. मी गावाचा विकास जर झाला तर मला खात्री आहे, लक्षात ठेवा की लोक आपली आहेत. आपल्या लोकांकडे आपण गेलं तर आपण काहीतरी करू शकतो, ही मानसिकता आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे मी तुमच्या सगळ्यांचा मी आभार मानतो. तुम्हाला एकच विनंती करतो की 10-12 तुम्ही दिवस मला द्या. उरलेले 15 ते 20 वर्ष माझ्या आयुष्यातली मी तुम्हाला देईल, लक्षात ठेवा. आणि ते कायम समाजाच्या सेवेसाठी असते. मी आमदार झाल्याच्या नंतर लाल दिव्याच्या गाडीतून जातोय का काळ्या काचातून जातोय असं मी रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे. रस्त्यावरच राहील, रस्त्यावरच लोकांची सेवा करेल. आणि चरोलीमध्ये ज्या पद्धतीने मी आज पहिल्यांदा आलो, माझ्या प्रचाराची सुरुवात केली, मला वाटते की माझ्या आमदारकीच्या कामाची सुद्धा सुरुवात दादा याच चरोली ग्रामस्थांपासून, याच चरोली गावात. चरोलीला मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठं प्राधान्य देईल. तुमच्या सगळ्याचा आभार मानतो. 15 तारखेला नरेंद्रभाई मोदीचं कमळ आहे, लक्षात ठेवा. ते माझं नशिबानं चिन्ह आहे. नरेंद्रभाई मोदीच्या कमळावर आपण मतदान करण्यासाठी लोकांना विनंती करावी. आणि मला आज सगळ्यात जास्त आनंद वाटला म्हणजे अनाधिकृत बांधकामाचा मुद्दा घेऊन दादा जेव्हा काम करतो, दादा मला अपेक्षित नव्हतं की तुम्ही आज याल. आणि मला वाटतं की ज्यांनी कधी काळी जनता पार्टीचं काम ज्यांनी केलं, मला वाटतं की दादा तुमच्या हस्ते आज या ठिकाणी तुमच्या उपस्थितीमध्ये, आपणच्या उपस्थितीमध्ये, तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीत माझ्या कामाची सुरुवात होती. निश्चितच वाघेश्वर आपल्या सगळ्यांवर आशीर्वाद देऊन भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन 100% येईल. अशा पद्धतीची परिस्थिती आपण सगळेजण निर्माण करूया. तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. भारतीय जनता पार्टी का एकनाथ दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. वापस वादा एकनाथ दादा, वापस वादा एकनाथ दादा. सोनाने सर आपली बातमी ते मामाचे ह्याचे डॅडी घरी जायचे, ते सोनाराचे काय नाव ते मुलानगरला कमीचा आदेश आला की नाही तुम्हाला? सुरू झाले आता ते येईलच, ते तुम्हाला सांगतो. घ्यायचं ना गाडीत जायचं ना. संतोष हा
भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा एकनाथ पवार आगे बढ़ो एकनाथ पवार आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं उमेदवार आहेत कमळ नरेंद्र मोदी यांना मतदान करा. आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं एकनाथ पवार आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा एकनाथ पवार आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं एकनाथ पवार आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं भारतीय जनता पार्टीचा असं कसं एकनाथ पवार आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं एकनाथ पवार आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं भारतीय जनता पार्टीचा आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं भारतीय जनता पार्टीचा